हॅलो एव्हरीवन, आजच्या जेवणात असा काहीसा मेन्यू होता. मी बनवले होते काबुली चणे, राईस, वरण आणि त्याचबरोबर चपाती. सर्वात आधी आजीला जेवण दिलं. त्यानंतर अविरासुद्धा ऑलरेडी जेवण भरवलं होतं. त्याला लाडू दिला कारण त्याला काहीतरी गोड खायचं मन करत होतं. त्यानंतर संडे असल्यामुळे संडे मार्केट असतो, तिथनं भरपूर अशा भाज्या घेऊन आली आणि त्यातली एक भाजी आजी निवडायला इथे बसली होती. त्यानंतर इव्हिनिंगच्या वेळेस आज मला कणिकचे दिवे बनवून घ्यायचे होते कारण आज होती पंचमी आणि पंचमीच्या दिवशी 5 तरी जे कणिकचे दिवे आहे ते बनवल्या जाते आणि अख्ख्या घरभर ठेवल्या जाते. म्हणून मी छान असे दिवे बनवून घेते. त्यानंतर तेल वगैरे सगळं देवाजवळच होतं म्हणून म्हटलं देवाजवळच दिवे लावायची सुद्धा तयारी करते. देवाजवळ जे दिवे बनवले होते ते घेऊन आली, त्यात छान असे वात घातले. त्यानंतर त्यात तेल घातलं हवं तेवढं आणि आज एवढी हवा बाहेर सुरू होती ना की असं वाटलंच नाही की मला अजिबात दिवे लावायला मिळेल. त्यानंतर अविवास दुपारी काही झोपला नव्हता, तो इव्हिनिंगला झोपला, अजूनही झोपीतच होता. पण दिवे लावायचे म्हणून त्याला उठवलं होतं, पण तो इतका झोपीत होता की त्याला आईला सोडायचंच नव्हतं. म्हणून देवाजवळ जे दिवे लावत होते तेव्हा अविवाला अंगावरच घेऊन दिवे लावायला सुरुवात केली. सगळ्यात आधी पहिला दिवा देवाजवळ ठेवला, त्यानंतर एक तुळशीजवळ दिवा ठेवला. मी तुळशीजवळ जेव्हा कधी दिवे ठेवते ना मला खूपच छान वाटते, पण मोस्ट ऑफ टाईम बाहेर काही दिवे राहत नाही, भरपूर हवा असते, त्यामुळे नेहमीच दिवे विझून जातात. आणि आजसुद्धा असंच काहीसं झालं होतं. इतके प्रयत्न करून सुद्धा माझे काही दिवे टिकत नव्हते, पण 2 दिवे टिकले. त्यानंतर जे स्वयंपाक आहे ते करायला घेतलं. सगळ्यात आधी एक चपाती बनवून घेतली. ती चपाती बनवून झाल्या लगेच अवियूला जेवण करायला बसवलं, कारण झोपून उठल्यावर मुलांना भूक लागते. खूप प्रयत्न करून सुद्धा अवियू काही जेवायलाच तयार नव्हता. त्याचं असं होतं की तो झोपून जस्ट उठला होता, त्याला फीड हवं होतं. थोडं फीड दिलं, त्यानंतर त्याला त्याच्याबरोबर थोडी फॅमिलियर झाली आणि त्यानंतर जो मेन टास्क आहे दिवसाचा तो सुरू झाला, म्हणजे त्याला जेवण भरवायचा. त्याला जेवण भरवलं, कसं बसं त्याला खेळायसाठी आजीबरोबर सोडलं. तो एवढा एन्जॉय करतो ना आजकाल आजीबरोबर, त्याला आजी खूप लागते आणि दोघांचं बॉन्डिंग बघून मला खूप छान वाटतं. ती जेव्हा कधी म्हणते ना तिला नागपूर जायचं, सर्वात पहिले मला हाच प्रश्न येतो की अरे अवियूचं कसं होणार. बरं असो. त्यानंतर रात्रीचं असं काहीसं जेवण होतं. मग निवांत माझे सगळे कामं आवरले आणि त्यानंतर मला वेळ मिळतो जेवण करायचा म्हणून मग मस्त बसून जेवण केलं. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की सांगा. आमच्याकडे याला पोपटचे दाणे म्हणतात आणि पुण्यात पावटा म्हणतात. चला भेटूया.